नमस्कार, मी निकिता. LS मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी. जागा बिनविरोध करण्यासाठी 150 कोटी रुपये वापरले. माघारी आणि बिनविरोध करण्यासाठी व्यवहार. शिवसेना नेते संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप. विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी दबाव तंत्राचा वापर. 8 जागा बिनविरोध निवडून आल्यात, त्या दबाव तंत्रामुळेच आल्यात. काँग्रेस नेते नाना पटोलेंची महायुतीवर आग पाखळ. सत्तेतील तिन्ही घटक पक्षातील नेत्यांचा खरात प्रकरणात थेट संबंध. आतापर्यंत केवळ एकच व्यक्ती टार्गेट. इतर राजकीय दृष्ट्या वजनदार असलेले नामानिराळे. हा आहे महाराष्ट्रातला पॉलिटिकल गेम. रोहित पवारांचं सनसनीत ट्विट. पश्चिम आफ्रिकेतून धक्कादायक घटना समोर. सहारा वाळवंटात प्रवाशांनी भरलेल्या ट्रकमध्ये बिघाड. ट्रकमधील 49 लोकांचा उष्णता आणि पाण्याच्या अभावापोटी तडफडून मृत्यू. 2 प्रवासी जिवंत. छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई. पान मसाला आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकवर कारवाई. 42,50,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरात अन्न आणि औषध प्रशासनाची अन्न भेसळ विरोधी मोहीम. MIDC चिकलठाणा आणि वैजापूर इथे कारवाई. तूप, सोयाबीन तेल आणि आईस्क्रीमचा 1,80,000 रुपयांचा साठा जप्त. बारामती तालुक्यातील खांडज येथे माळेगाव पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर कारवाई. कारवाईत हजारो लिटर कच्चे रसायन आणि दारू निर्मितीसाठी लागणारं साहित्य नष्ट. पालघरच्या डहाणूमध्ये पत्नीच्या मृत्यूमागे करणीचा संशय. तरुणाचा वयोवृद्ध दाम्पत्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला. हल्ल्यात जखमी गुलाब भुरकुड या वयोवृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू. पुढील तपास पोलिसांकडून सुरू. पुण्यातील खराडी भागात आगीची घटना. खराडी परिसरात एका रहिवासी इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर आग. भीषण आगीत 3 जण गंभीर जखमी. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. अमरावतीच्या मांजरखेड येथून तब्बल 227 ग्रॅम सोनं लंपास. बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांचा घरात प्रवेश. चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.